बघा, त्या वर्गाचे क्षेत्रफळ माहित करा ज्याच्या कर्णरेषेची लांबी 6 मीटर आहे, असा प्रश्न. तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, किंवा पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल अवश्य माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. सरावाने यश हे सहज आणि सुलभ बनत असते लेकरांनो, आणि गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची अनुग्रहाची भावना म्हणून मी निमित्त लेकरांनो लक्ष द्या. हा प्रश्न कसा सोडवायचा? वर्ग म्हणजे काय, स्क्वेअर म्हणजे काय, तर एक चौरस अशा पद्धतीचा. आणि याच्यामध्ये काय आहे, एक हायपोटिनस ज्याला आम्ही कर्ण म्हणतो, आणि या कर्णाची लेकरांनो इथं गणितामध्ये लांबी दर्शवली किती हो सर, तर 6 मीटर. गणित काय म्हणते, एका वर्गाचे क्षेत्रफळ, एका वर्गाचे म्हणजे वर्ग म्हणजे स्क्वेअर म्हणजे काय, तर चौरस. एका चौरसाचं क्षेत्रफळ माहित करा ज्याच्या कर्णरेषेची लांबी 6 मीटर. लक्ष द्या. मग हा प्रश्न सोडवायचा कसा, याला एक सूत्र आहे, हायपोटिनस स्क्वेअर डिवाइड बाय 2. हे साधं आणि सोपं. म्हणजे मराठीमध्ये सांगायचं झालं तर कर्णाचा वर्ग, दर्शवलेल्या कर्णाचा वर्ग भागीला 2. हे साधं आणि सोपं सूत्र. प्रश्नामध्ये कर्णरेषेची जी लांबी दर्शवली लेकरांनो, हिचा वर्ग करा आणि भागीला 2. 6चा वर्ग 36 होतो, भागीला 2 अर्थात 18. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. एका वर्गाचे क्षेत्रफळ माहित करा ज्याच्या कर्णरेषेची लांबी 6 मीटर आहे. हे 18 तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी, सोबत गणितासंबंधी विविध समस्या विचारण्यासाठी अवश्य कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा. ओके. चौरसावरील उदाहरणे, संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.